मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेणे गावाजवळ रविवारी 14 सप्टेंबर सायंकाळी 7:15 वाजताच्या सुमारास अर्टिगा कारला अचानक आग लागल्याची घटना घडली। MH08AX 8916 क्रमांकाची ही कार मुंबईवरून रत्नागिरीकडे जात असताना कशेणे गावच्या हद्दीत आल्यावर इंजिनमध्ये काहीसा बिघाड झाल्याचे चालक मुनावर मोहम्मद मुकाम वय 57 यांच्या लक्षात आलं। त्यांनी तत्परतेने कार थांबवून 6 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं। हे प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खेडच्या दिशेने निघाले होते। कार थांबवून प्रवासी सुरक्षित बाहेर काढल्यानंतर काही क्षणातच वाहनानं पेट घेतला। घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीनं माणगाव नगर परिषद अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावलं। अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत संपूर्ण अर्टिगा कार जळून भस्मसात झाली होती। धाटाव औद्योगिक अग्निशमन दल तसंच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले, मात्र वाहन पूर्णतः जळून खाक झाल्यानंतरच उर्वरित आग आटोक्यात आणण्यात यश आलं। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत। सध्या कार रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।